तर पुण्यातील मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झाल्याचं आता दिसून येत आहे। सुरुवातीला महापालिका हद्दीतल्या रस्त्यांवर केवळ 54 खड्डे असल्याचा दावा पुणे महापालिकेने केला होता। मात्र असा दावा करणाऱ्या पुणे मनपाने सुधारित आकडे देत 2854 मीटरवरील खड्डे बुजवल्याचा दावा केलाय। सुरुवातीला फक्त 54 खड्डे असल्याचं सांगणाऱ्या महापालिकेच्या नव्या दाव्याने त्यांचीच पोलखोल केली आहे। पण खरंच खड्डे बुजवलेत का हे पहिल्याच सत्य परिस्थितीत उपनगरांमध्ये रस्त्यांची चळण झाल्याची भीषण परिस्थिती दिसून येत आहे। आता पुणे विद्यापीठ ते शिवाजीनगर दरम्यानच्या रस्त्यावरची खरी परिस्थिती काय आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी। या गोष्टीला जवळपास 4 ते 5 दिवस उलटून गेले। प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे ते तुम्हाला बघायचंय तर हा आहे पुणे विद्यापीठ ते शिवाजीनगरकडे येणारा रस्ता। आता या रस्त्यावरचे खड्डे जर मोजायचे म्हटले तर साधारण 50 मीटरमध्ये 500 पेक्षा जास्त अधिक खड्डे असतील। इतक्या मोठ्या प्रमाणावरती या रस्त्यावरचे खड्डे जे आहेत ते खड्डे दिसून येतात। आपण साधारण जास्त नाही 50 मीटरचा जरी रस्ता घेतला तरी आपण खड्डे मोजूयात। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 आणि आता हा असा जो खड्डा नाही याला डबकं म्हणावं लागेल। असं डबकं जर असेल तर याला किती खड्डे मोजायचं हाही महत्वाचा प्रश्न आहे। 35 पर्यंत आपण आलो होतो। 36 37 38 39 40 41 42 43 44 45 45 46 47 48 49 50 आणि ह्या ड्रेनेजच्या बाजूचा खड्डा बघा, हा 51वा खड्डा। या खड्ड्यामध्ये जर दुचाकी पावसात गेली तर काय होतं, या अशा रस्त्यांवरती प्रवास करून पुणेकरांच्या पाठीची काय अवस्था होत असेल याचा विचार केलेला बरा। हा केवळ हा शहरातला कुठलाही अंतर्गत उपनगरातला रस्ता नाहीये। पुणे महापालिकेचा पुणे विद्यापीठ ते शिवाजीनगर असा जो रस्ता आहे, ज्या रस्त्यावरून 10 ते 15 लाख वाहनं रोज प्रवास करतात। आपण माझ्या मागे वाहनांची गर्दी बघत असू, त्या रस्त्यावरची 50 मीटर सुद्धा नाही 30 मीटर मधली ही परिस्थिती आहे। 70 पेक्षा जास्त खड्डे इथंच आहेत आणि त्या खड्ड्यांचा आकार इतका मोठा आहे की त्याचं नेमकं काय समर्थन करणार पथविभाग असा प्रश्न आहे। याची जबाबदारी कोण घेणार किंवा नुसतं 800 कोटी 1300 कोटी नुसतं इव्हेंट करून उपयोग होणार नाहीये किंवा मोठमोठे नेते आले तर ते खड्डे तात्पुरते मलमपट्टी करून त्याच्यावर काय उपयोग होणार नाही। याच्यावर ठोस उपाययोजना केली पाहिजे। खरंच खड्डे खूप झालेत, पब्लिक खूप त्रास झालेला आहे, कारण का ज्यांचे मणके गेले त्यांना कोण जबाबदार असं प्रत्येक जण विचारतात। मला स्वतःला मी पडलोय इथं तरी खड्ड्यांमध्ये 2 व्हीलर अडकते, तिथं 4 व्हीलर डायरेक्ट ट्रक अडकलेले फोटो आपण मागच्या वेळेस दाखवलेले आहेत मीडियाला। पुणे महानगरपालिकेमध्ये खड्ड्यांवर भ्रष्टाचार चालू आहे। ठेकेदारांना पोचण्यासाठी एक यंत्रणा उभी केलेली आहे, ठेकेदारांना पोचण्यासाठी। हे आता तुम्ही जे दाखवलं ना, 1 महिन्यापूर्वी हे सगळं भरलं होतं सिमेंट कॉन्क्रीटनी, परत कसं काय उघडलं एका पावसामध्ये? म्हणजे सगळं डुप्लिकेट काम करतात हे। तर उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पुण्यातील चाकण MIDCतील रस्त्यांची भीषण दुरवस्था झाली आहे। गेल्या अवघ्या एका वर्षात तब्बल 399 जणांना रस्त्यांच्या या दुरवस्थेमुळे आपला जीव गमवावा लागलाय। खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि अवजड वाहनांच्या वाहतूक कोंडींमुळे उद्योजक, कामगार आणि नागरिक त्रस्त झालेत। दुसरीकडे अवजड वाहनांच्या संत गतीमुळे वाहतूक कोंडी होत आहे। राज्य शासनाला हजारो कोटी रुपयांचा महसूल मिळवून देणाऱ्या या औद्योगिक वसाहतीतील रस्ते तातडीने दुरुस्त करावेत आणि अपघात रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे। ज्या ठिकाणी आता आपण उभे आहोत त्या ठिकाणी आपण खड्डे पाहतोय आणि या खड्ड्यांमुळं या चाकणच्या सॅनी कंपनीच्या समोर आज आपण उभे आहोत आणि इथं ट्रॅफिक कोंडीची समस्या आपल्याला राजरोसपणे पाहायला मिळते। काल एक ॲक्सिडेंट झाला, या ॲक्सिडेंटमध्ये या MIDC मधील एक महिला मृत्युमुखी पडली। याला जबाबदार कोण आहे? चाकण MIDC मध्ये येताना निश्चितच रोज प्रचंड समस्येला तोंड द्यावे लागते। म्हणजे विशेषतः 2 व्हीलरवाले जे 2 व्हीलरवर येणारे एम्प्लॉईज आहेत त्यांना रस्त्यावर असलेले खड्डे, त्या बाजूला असणारे जे
खडी, रेती, चिखल यांचा सामना करत वाट काढत हा कंपनीमध्ये पोहोचावं लागतं. परंतु या खड्ड्यांमुळे रोज ट्रॅफिक जाम होते. तर नाशिक शहरातील खड्ड्यांचा प्रश्न गाजत असतानाच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची ही दुरावस्था समोर आली आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे ठिकठिकाणी अपघात होत असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय. सटाणा शहरातून जाणाऱ्या शिर्डी साक्री मार्गावर खड्डा चुकवताना एक दुचाकीस्वार थेट डंपर खाली गेला. सुदैवाने या भीषण अपघातात त्याचा जीव बचावलाय. पण कळवण येथे कार अपघातात 3 जण जखमी झालेत. तर मालेगाव आणि मनमाड शहरातील रस्त्यांचीही चाळण झाली असून वारंवार अपघात घडत आहेत. या रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे वाहन चालकांसह नागरिक त्रस्त झाले आहेत. NH3 हायवे जोडगे ते देवारपाडे महामार्गावर भरपूर मोठ्या प्रमाणात खड्डे असून तिथे आमचा 2 व्हीलरचा ॲक्सिडेंट झाला आणि अचानक खड्डे दिसल्यामुळे ती गाडी खड्ड्यात पडली आणि आम्ही सरकलो आणि माझ्या दुर्दैवाने काही एवढं लागलेलं नाही आहे. तर नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांचा संताप वाढत असतानाच प्रशासनाने मात्र आता खड्डे बुजवण्याच्या कामाला वेग दिलाय. गेल्या काही दिवसात या खड्ड्यांमुळे अनेक नागरिक जखमी झाले असून 5 जणांचा मृत्यू झालाय. विरोधकांकडूनही यावर आंदोलन सुरू असताना कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या निर्देशानंतर महापालिकेने युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. आज महापौर हिमगौरी अडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांनी स्वतः रस्त्यावरून उतरून विविध भागातील खड्डे बुजवण्याच्या कामाची पाहणी केली आणि नागरिकांना लवकरच सर्व खड्डे बुजवले जातील असे आश्वासन दिले. तर शहरात असलेल्या कॉलनीतील रस्ते देखील मोठ्या प्रमाणात नव्याने करणार असल्याची माहिती सुद्धा महापौर हिमगौरी अडके यांनी दिली आहे. दरम्यान या कामासाठी जवळपास 1200 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. त्यामुळे अंतर्गत रस्ते देखील चांगले करण्याचा मानस असल्याचा महापौर यांनी सांगितले. तर सध्या खड्डे बुजवण्याचे काम वेगाने सुरू आहे. तरी मात्र पुन्हा खड्डे पडणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी अशी अपेक्षा नगरसेवकांनी व्यक्त केली आहे. स्वतः आम्ही याची पाहणी काल MIDCची पाहणी सन्माननीय गिरीश भाऊंनी केली आणि त्यामध्ये अंबड आणि सातपूर MIDC याची देखील पाहणी झाली आहे. तर युद्ध पातळीवरती रात्रीपासूनच हे काम आम्ही सुरू केलेलं होतं. अंबडला केलं होतं आणि सातपूरला कारण काल शनिवार होता. आणि आता आपण बघताय की कार्बन नाक्यावरचे देखील खड्डे आम्ही 2 पद्धतीने बुजवतो. जिथे मोठे खड्डे असतील तिथे आधी आम्ही मिलिंग मटेरियल टाकतो. जिथे हेवी लोड जाणार असेल तिथे मिलिंग मटेरियल टाकून इमल्शन टाकून खाली आपण पेवरला मॅच करतोय. पेवर इंटरनॉकिंग करून मग त्याच्यावर पुन्हा मिलिंग मटेरियल टाकून आणि मग आपण त्याच्यावर व्हायब्रेटर आणि रोलर फिरवतो. अतिशय तत्परतेने सगळ्या अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सोबत आम्ही दोघंही आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन त्या ठिकाणी हे खड्डे बुजवण्याचं काम पहिले प्रायोरिटी घेतलेलं आहे. राहिला विषय आंदोलनाचा, तर मला असं वाटतं की वरिष्ठांकडे याची तक्रार झालेली आहे. ज्यांनी आंदोलन केलं त्या नगरसेविका मात्र आमच्या पक्षाच्या आहेत, परंतु त्यांचे जे काही मिस्टर आहे, मी वरिष्ठांशी बोलणं झाल्यानंतर त्यांनी अजून आमच्याकडे प्रवेश केलेला नाही असंच वरिष्ठांनी सांगितलं. वरिष्ठ त्याची दखल नक्कीच घेणार आहे. हे आमच्या मीटिंगमध्ये त्यांच्याशी चर्चाच्या अंती ठरलेलं आहे. आणि आता हे खड्डे बुजवायचं जे काम चालू आहे हे सातत्याने चाललं पाहिजे. अधिकाऱ्यांनी याच्यात खंडन नाही पाडलं पाहिजे. आणि हे खड्डे जे बुजवताय, जे आता केमिकल काय वापरत असतील, पण ते टिकलं पाहिजे, नाहीतर ते उद्याच नको निघून जायला अशी आमची अपेक्षा आहे. मात्र पूर्ण प्रभागातले खड्डे नुसते आता हा रस्ता केला आणि मग झाला असं होता कामा नये.